आणि या खरात प्रकरणातल्या पीडित महिलांना धमकावलं जात असल्याचा आरोप पीडित महिलांच्या वकिलांनी केलाय। आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर तपासात अडचणी निर्माण होतील असं पीडित महिलांचे वकील म्हणतात। अगोदरची जी कारणं होती रिमांडची, पहिल्या रिमांडची, तीच दुसऱ्या रिमांडमध्ये आलीत। याचा अर्थ काय होतो की पहिल्या रिमांडमध्ये ज्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं तेच होऊ शकलं नाहीये। आणि का होऊ शकलं नाही? कारण हा कोऑपरेट करत नाहीये। दुसऱ्या रिमांडमध्ये पुन्हा काही कारणं तीच आलेली आहे। त्याचंही कारण हेच की हा कोऑपरेट करत नाही आरोपी, त्यामुळं याचा फायदा आरोपीला जाऊ शकत नाहीये। आणि असाच जर ट्रेंड असेल, ही जर त्याची वृत्ती असेल आरोपीची, तर मग तपासाचं कार्य पूर्ण होण्याकरता अडचणी निर्माण होतील। खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना समन्स बजावले गेल्याची माहिती आहे। एसआयटीने चाकणकरांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचं कळतंय। शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। योग्य पद्धतीने कारवाई करता आहे, पारदर्शी कारवाई करता आहे आणि समन्स देणे म्हणजे काही त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कोणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाही आहे। समन्स सर्वांनाच येत राहतात। त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं।